रोज रोज कोणती रांगोळी काढावी याचं जर टेन्शन तुम्हाला आलं असेल तर नक्की बघा मी काढलेल्या या 4 सुंदर आणि सोप्या वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर नेहमीप्रमाणे मी घेऊन आले हे बघा सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता एक बदामाचा आकार आपल्याला काढायचा आहे किंवा दिलचा आकार असतो ना, तो काढायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे ही हा आकार काढण्याची. आता जसं आपला इंग्लिश डब्ल्यू असतो किंवा मराठी 3 अंक आहे ना, सरळ रेषेमध्ये मराठी 3 3 3 काढून घ्यायचे आहेत. आणि बघा मी दाखवल्याप्रमाणे वरती एक डॉट देऊन जोडून घ्यायचे आहेत. अगदी पटकन होतात बघा काढून, आणि काही अवघड नाही. अगदी सोपं आहे ही पद्धत रांगोळी काढण्याची. आता जी मध्ये रिकामी जागा दिसते तिथे मी डॉट देऊन घेतलेला आहे. थोडंसं चपटा आकार देऊन त्या घ्यायचा आहे. आणि काडीच्या मदतीने एक मोदकाचा आकार असतो ना, तसा आकार मी तिथे देऊन घेतलेला आहे. आता खालच्या बाजूने सुद्धा रिकामी जागा दिसते, तर तिथे सुद्धा आपण डॉट काढून घेणार आहोत. रेष ओढून किंवा पानाचा एक आकार मी काढून घेणार आहे. थोडीशी रेष खाली घ्यायची आहे आणि डॉट देऊन पानांचा आकार काढायचा आहे. अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. जास्त वेळ लागत नाही. रोजची काढण्यासाठी खूप सोपी आहे. दररोज आपण दरवाजासमोर मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते की रोज रांगोळी आपण दरवाजासमोर काढली तर एक वाईट ऊर्जा आपल्या घरामध्ये येत नसते. आणि रांगोळी काढणं खूप शुभ असतं. छोटीशी का होईना रोज दरवाजासमोर आपल्या उंबऱ्यासमोर रांगोळी काढावी. तर बघा मी मध्ये मध्ये कलर भरून घेतलेला आहे. लाल रंगच मी भरलेला आहे त्यामध्ये. आता तुम्ही कलर नाही भरला, फक्त हळदी कुंकू जरी टाकून घेतलं ह्या रांगोळीमध्ये तरीसुद्धा खूप सुंदर दिसते. आता कलर भरण्याची पद्धत पण बघा. ज्या सफेद रेषा आहे तिथे एकदम घट्ट रंग धरायचा आहे. चिमूट जी आहे आपली रांगोळीची घट्ट पकडायची आहे आणि व्यवस्थित तिथे रेषा मारून घ्यायच्या आणि नंतर मधला भाग भरून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होईल की जे सफेद आपण बॉर्डर काढलेले आहे त्यावरती लाल रंग जाण्याची शक्यता कमी होऊन जाते. आता खाली जी पानं काढली तिथे मी हिरवा आणि पिवळा रंग देऊन घेतलेला आहे बघा. अगदी सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसतो. आता 2 नंबरची रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे. आता 2 नंबरची जी रांगोळी आहे ती फ्रीहँड रांगोळी आहे. बघा मी एक फांदी किंवा मोराचा आकार आपल्याला फ्रीहँड रांगोळीमध्ये मी जसं सांगितलं की कल्पनेने आपल्या कल्पनेला सुचतील तसे कोणतेही आकार आपण काढू शकतो. जो कलाकार आहे त्याचा पूर्ण कंट्रोल या कलेवरती असतो. जे आपण रांगोळी काढतो तर आपल्याला मनाला वाटेल तसे किंवा आपल्याला सुचतील तसे आपल्या कल्पनेप्रमाणे आपण कोणतेही आकार या रांगोळीमध्ये काढत असतो. आता प्रत्येक रांगोळीमध्ये मी सांगत असते की फ्रीहँड रांगोळीमध्ये आपण कोणतेही आकार काढले तरी खूप सुंदर दिसतात. थोडंसं आपल्या हाताला वळण असेल तरी छान दिसतात ह्या रांगोळ्या. आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा 2 3 4 अशा रांगोळ्या दाखवत असते. तुम्हाला जी कोणती रांगोळी सोपी वाटेल, जी आवडेल ती नक्की काढून बघा. तर रिकामी जागा दिसते मध्ये मध्ये, तिथेसुद्धा मी व्यवस्थित पानं किंवा कळ्या, फुलं असं काढून घेतलेलं आहे ह्या रांगोळीमध्ये. आता अशी जरी सफेद रंगाने जरी तुम्ही रांगोळी ठेवली तरी खूप सुंदर दिसते. थोडंसं फक्त हळदी कुंकू रांगोळीमध्ये टाकायचं आहे. हळदी कुंकू टाकायचं विसरायचं नाही. जर फक्त तुम्हाला सफेदच रांगोळी ठेवायची असेल तर हळदी कुंकू त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता ह्या रांगोळीमध्ये मी एक सुंदर लूक येण्यासाठी रंगसुद्धा भरून घेतलेले आहेत बघा. जसे आपल्याला आवडतात त्याप्रमाणे कोणतेही कलर भरले तरी छान दिसतात. फक्त एक लक्षात ठेवायचं की 2-3च कलर रांगोळीमध्ये वापरायचे आहेत, जास्त रंग वापरायचे नाहीत. एका रांगोळीमध्ये 2 3 4पर्यंत कलर आपण वापरले तर ते छान दिसतात. खूप सारे कलर वापरले तर रांगोळीचा थोडंसं लूक खराब दिसतो. बघा आता मी पानं, फुलं, कळ्या अशी ही रांगोळी काढून घेतलेली आहे. मध्ये मध्ये थोडंसं तुऱ्याप्रमाणे किंवा मोराचा आकार काढलेला आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये मी रंग भरून घेतलेला आहे. जिथे जिथे रिकामी जागा दिसते ती पण आपण भरून घ्यायची आहे. त्यामुळे एक रांगोळी भरगच्च दिसते आणि सुंदर लूक येतो रांगोळीला. बघा फायनल लूकसुद्धा तुम्ही बघू शकता. ह्या रांगोळीचा खूप सुंदर दिसतो आणि अगदी पटकन होते ही रांगोळी.
आता 3 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा खूप सोपी आहे. आता ही बॉर्डर रांगोळी अगदी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. तर जसं आपलं मी सांगितलं की जसं मराठी 1 आहे ना, त्याप्रमाणे 1 अंक काढून घ्यायचा आहे. थोडंसं मध्ये आतमध्ये त्याला गोल फिरवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी फुलं काढून घेतलेली आहेत बघा मी. फुलं काढण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे नेहमीप्रमाणे. तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर तुम्हाला नक्कीच ही पद्धत माहीत असेल. आता बाजूनी आपण स्वस्तिकसुद्धा काढू शकतो किंवा लक्ष्मीची पावलंसुद्धा तुम्ही काढू शकता. तर ही बॉर्डर रांगोळी आहे. फक्त एवढीच जरी रांगोळी तुम्ही दरवाजासमोर काढली आणि त्यामध्ये हळदी कुंकू टाकलं तरी खूप सुंदर दिसते. आता मी थोडासा वेगळा लूक येण्यासाठी मोरांच्या बाजूने डॉट काढून घेतलेले आहेत दोन्ही साईडने आणि थोडा थोडा रंग रांगोळीमध्ये भरून घेतलेला आहे. त्यामुळे थोडंसं आणखी सुंदर लूक येतो बघा रांगोळीला. आपल्याला जर थोडासा वेळ असेल तर थोडासा रंग आपण भरून घ्यायचा आहे रांगोळीमध्ये. तर मध्ये मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा मी डॉट देऊन घेतलेले आहेत. त्यामुळे रांगोळी आणखी सुंदर दिसते. तर फुलांमध्ये सुद्धा मी थोडा थोडा कलर भरून घेतलेला आहे आणि जे मोर काढलेले आहेत त्यामध्ये पिवळा आणि लाल रंगाचे डॉट देऊन घेतले. खाली जी रिकामी जागा दिसते ते सुद्धा डॉट काढून घेतलेले आहेत. आता बाजूच्या फुलांमध्ये पिवळा रंग भरून घेतलेला आहे. अगदी सोपी आहे आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. तर रोजचं आपलं टेन्शन असतं की कोणती रांगोळी काढावी आपल्याला सुचत नाही. त्यासाठी ह्या रांगोळी अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या आहेत. तर फायनल लूकसुद्धा तुम्ही बघू शकता. खूप सुंदर दिसतो बघा रांगोळीचा फायनल लूक आणि अगदी पटकन होते. आता जी थोडेसे पानंसुद्धा मी तिथे काढून घेतलेले आहेत. 4च रंग ह्यामध्ये मी वापरलेले आहेत. दोन्ही बाजूनी पानं काढलेली आहेत. आता चौथी आणि शेवटची रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे. बॉर्डर रांगोळीच आहे. आता इथे तुम्हाला शंखाचा आकार कसा काढायचा ते मी दाखवलेला आहे बघा. आपला जो इंग्रजी 6 अंक आहे ना तो काढून घ्यायचा आहे सरळ लाईनमध्ये. थोडंसं आतमध्ये गोल फिरवून घ्यायचा आहे बघा. इंग्रजी 6 पूर्ण लाईनमध्ये मी काढून घेतले आहेत. आता वरच्या बाजूने आपण एक आकार देऊन घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे शंख काढण्याची. रांगोळीमध्ये शंख काढण्यासाठी आपल्याला बॉर्डर रांगोळी जर शंखांची काढायची असेल तर खूप सोपी पद्धत आहे ही बघा. मी शंखाचा आकार देऊन घेतलेला आहे किंवा गोकर्ण असतं ना त्याप्रमाणे पण हा एक आकार दिसतो. गाईचा कान असतो त्याप्रमाणे बघा. मध्ये मध्ये सफेद रंगाने डॉट देऊन घेतलेले आहेत. लाल रंगाने सुद्धा मी डॉट दिलेले आहेत आणि शंखामध्ये मध्ये मध्ये ज्या आहेत त्या रेषा मारून घेतलेल्या आहेत. जी रिकामी जागा दिसते मध्ये तिथेसुद्धा मी डॉट किंवा डॉट तुम्हाला जशी कल्पनेला सुचतील इथे मध्ये फुलं काढली तरीसुद्धा सुंदर दिसतात. अगदी सोपी आहे ही सुद्धा रांगोळी आणि अगदी झटपट होणारी आहे. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटते. काही माझ्या चुका जरी झाल्या असतील त्यासुद्धा तुम्ही मला जर सांगितल्या तर मी नक्कीच त्याचं स्वागत करेल. आता काही ताईंची मला कमेंट येते की तुम्ही मला मराठी समजत नाही, हिंदीमध्ये बोला. तर कसं आहे आता हिंदीमध्ये पण मी मध्ये मध्ये बोलायला हरकत नहीं, तर मी तसा प्रयत्न करून बघते. तो उनको मुझे बताना है कि जो आपने बताया है कि आप हिंदी में बात कीजिए, तो मैं कोशिश करूँगी जैसा जितना मुझे होता है वो सब मैं देखूँगी कि बीच बीच में मैं हिंदी बोलूँगी. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.